वैकुंठ रथाचा सायरन वाजवल्याचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाल्यानं प्रभाग क्रमांक 9 सह शहरातील वातावरण निवडणुकी अगोदरच चांगलंच तापलं असून वैकुंठ रथासाठी गुरुवारी लागोपाठ 2 कॉल आले होते. यापैकी गंगापूर या ठिकाणी अंत्यसंस्कार आटपून माडा कॉलनी चुंचाळे या ठिकाणी जायचे असल्यानं महिंद्रा कंपनी गर्दीच्या ठिकाणी या ठिकाणी सायरन वाजवला असल्यानं माजी महापौर दशरथ पाटील यांच्या चिरंजीवांनी गाडी अडवत सायरन का वाजवला असल्याचा जाब विचारला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वैकुंठ रथ चालक सचिन कुमावत यांनी आरोपांना उत्तरं दिले असून कोणतीही समाजसेवा न करता फक्त निवडणुकीत चमकोगिरी करत असल्याचा आरोप वैकुंठ रथ चालक सचिन कुमावत यांनी केला. विषयी वैकुंठ रथ चालवत असताना एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याच्यात मी सायरन वाजवलं होतं. त्याच्या मागचा दृष्टिकोन असा होता की मला वैकुंठ रथाचे 2 कॉल आले होते एकाच वेळी. तर मी एक अंत्यविधी गंगापूरला केली आणि दुसऱ्या कॉलला जाणार होतो. ज्ञानेश्वर बगडे आप्पा यांचा मला कॉल येत होता सारखा का दादा बॉडी रस्त्यावर काढून ठेवलेली आहे, 200 लोक उन्हातानात उभे, तर तुम्ही पटकन या. या हिशोबात मी चाललो होतो आणि महिंद्रा कंपनीच्या गेटासमोर अवजड वाहन म्हणजे आयसर असेल किंवा कंटेनर उभ्या असतात. त्याच्यामुळे मी तिथं सायरन दिला का मला जेणेकरून मी त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकेल. त्या अनुषंगाने मी तो सायरनचा आवाज दिला होता. तर माजी महापौर दशरथ अप्पा पाटील त्यांचे लहाना चिरंजीव रोहित पाटील यांनी तो व्हिडिओ माझ्या गाडीला आडवी गाडी लावून तो व्हिडिओ काढला होता आणि त्याच्यात ते मला विचारत होते का भाऊ तुला कोणी सायरन वाजवायची परमिशन कोणी दिली. तर मी विचारलं तुम्ही कोण मला विचारणारे. जर नागरिकांनी मला हा प्रश्न विचारला असता तर मी उत्तर दिलं असतं का बाबा सायरन मी या कारणामुळे वाजवलं. पण याच्यात ते नागरिक नसून इलेक्शन तोंडावर असल्या कारणाने त्यांनी मला ती गाडी आडवी लावली आणि सायरन का वाजवला हा प्रश्न विचारत होते. तर मी त्यांना विचारलं तुम्ही कोण मला विचारणारे. जर नागरिकांनी विचारलं असतं तर मी 100% सांगितलं असतं का मला वेळेवर पोहोचायचं आहे, मी सायरन वाजवलं. त्यानंतर अशी घटना आमच्यासोबत 4 ते 5 वेळा झालेली. माझा एक जोडीदार आहे, म्हणजे आम्ही 24 तास मोफत सेवा चालवतो. वैकुंठ रथ असेल, अँब्युलन्स असेल, अँब्युलन्स आमची पूर्ण महाराष्ट्रभर चालते आणि वैकुंठ रथ ही नाशिक जिल्ह्यासाठी आमचे जे मार्गदर्शक आहे दिनकर अण्णा पाटील किंवा युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोलदादा पाटील यांनी आम्हाला ती सेवेसाठी ठेवलेलं आहे. आणि मी घंटागाडी कर्मचारी असून 8 तास घंटागाडीवर काम करतो. त्यानंतर उरलेला वेळ मी जनसेवेसाठी मी स्वतः अमोलदादा आणि अण्णांकडे गेलो का अण्णा मला आवड आहे जनसेवेची, मला तुमच्या युवा ऊर्जा फाउंडेशन मध्ये घ्या, मी वैकुंठ रथ आणि अँब्युलन्स चालवू शकतो, माझ्याकडे लायसन पण आहे. तर मी या अनुषंगाने ती गाडी चालवत होतो आणि माझी बदनामी करण्यासाठी राजकीय हेतू तोंडावर ठेवून या लोकांनी माझा तो व्हिडिओ व्हायरल केलाय. एवढंच मी तुमच्या मार्फत सांगतो. याच्यात माझी कोणती हे नव्हतं का बाबा सायरन वाजवून मी काही भाईगिरी किंवा नाही. त्याच्यात उल्लेख असा केलाय का कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा. मी काय माझी वैयक्तिक गाडी घेऊन सायरन वाजवत नव्हतो. जनसेवेसाठी वैकुंठ रथ वेळेवर पोहोचावा या अनुषंगाने मी तो सायरन वाजवला. एवढीच विनंती तुमच्या मार्फत करतो. चालू करू. गेल्या 8 वर्षापासून मी ही सेवा जनतेसाठी करत आहे. आता तुम्ही बघितलं असेल मागे कोरोनाचा महाकाळ आपल्या नाशिक सिटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होता. त्यावेळेस आम्ही लोकांकडून फक्त पीपी किट घेतले, कारण की आमची पण काहीतरी हे होती का जीवाची हानी न होण्यासाठी आम्ही पीपी किट घेऊन ते कार्य करत होतो आणि ते पण मोफत सेवा दिली सर्वांना. आणि 3 वेळा आम्ही भाजीपाला पण वाटप केला. एवढं असताना कोणाचे नातेवाईक आई वडील सुद्धा येत नव्हते. त्यावेळेस आम्ही दिवस रात्र हे काम केलं. त्यावेळेस आमचा व्हिडिओ काढण्यासाठी कोणीच आलं नाही. तर माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही राजकीय हेतू बाजूला ठेवा. जर कोणी जर चांगलं काम करत असेल तर त्याला सपोर्ट करा. तुमच्याकडून तर चांगलं काम होत नाही तर दुसऱ्यांना जे करताय त्यांना तुम्ही प्राधान्य द्या का तुम्ही अजून चांगलं काम करा. तुम्ही आमचे व्हिडिओ जर असे व्हायरल करत असतील तर आम्हाला अभिमान वाटतो का आम्ही चांगलं काम करतोय. आणि काही लोक म्हणतात का गुंडागर्दी केली, तुम्ही कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असं पण त्या व्हिडिओ मध्ये आलेलं आहे. जर मी चांगलं काम करत असेल आणि लोकांना जर गुंडागर्दी वाटत असेल तर मला असं वाटतं का मी गुंड म्हणलं तरी चालेल, पण मी जनसेवा ही करतच राहणार आणि आमची सेवा ही कायम राहणार. आणि तुम्ही नाशिक जिल्ह्यात कोणाला पण विचारू शकता का दिनकर अण्णा पाटील आणि अमोलदादा पाटील यांची सेवा कधी वेळेवर न पोहोचली असं कधी झालंच नाही. आम्ही दिवस रात्र कधी दिवस बघितला नाही, रात्र बघितली नाही. आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. तिथं दास कंपनी फाशीच्या डोंगराच्या मागे रात्री 1 वाजता तिथं अज्ञात गाडीने एका मुलाला उडवलं होतं. तो जागीच मृत्यू झाला होता. तर मला सातपूर पोलीस स्टेशनहून फोन आला रात्री 1 वाजता, दादा म्हणे असं असं झालंय, तुम्ही येता का. मी तेवढ्या रात्री अँब्युलन्स घेऊन तिथं पोहोचलो
ती बॉडी सिव्हिलला सोडली. एवढं करून जर लोक आम्हाला गुंड म्हणत असेल तर आम्ही जनसेवेसाठी गुंड म्हणून घ्यायला पण तयार आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडिओनंतर अनेक समाज माध्यमांवर दिनकर पाटील यांनी पुरवलेल्या मोफत सेवेच्या चांगल्या प्रतिक्रिया उमटत असून ठाकरे सेनेचे देवा जाधव यांनी देखील सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान या व्हायरल व्हिडिओनंतर अनेक समाज माध्यमांवर दिनकर पाटील यांनी पुरवलेल्या मोफत सेवेच्या चांगल्या प्रतिक्रिया उमटत असून ठाकरे सेनेचे देवा जाधव यांनी देखील सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासह अनेक नागरिकांनी देखील अशा राजकारणावर टीका केली आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, गंगापूर.